तर आज आपण आपल्या पार्ट 1 मधील शेवटचं चॅप्टर सुरू करतोय, ज्याचं नाव आहे इडक्शन अँड अदर इमिजिएट इन्फरन्सेस. या चॅप्टर मध्ये आपण काय काय पाहणार होते बघा. पहिलं असेल इडक्शन म्हणजे काय, मग कन्व्हर्जन, ऑब्व्हर्जन, मग ऑब्व्हर्टेड कॉन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह, इनव्हर्स, अदर इमिजिएट इन्फरन्सेस अँड लास्ट पॉईंट असेल टेस्टिंग दी व्हॅलिडिटी ऑफ इमिजिएट इन्फरन्सेस. लक्षात घ्या, यापूर्वी जो एक आपला चॅप्टर झाला होता अपोजिशन ऑफ प्रपोजिशन, त्यावेळी आपण मेडिएट इन्फरन्स म्हणजे काय आणि इमिजिएट इन्फरन्स म्हणजे काय याचा फरक समजून घेतला होता. इमिडिएट इन्फरन्स मध्ये आपण काय करतो, दोन किंवा दोन पेक्षा जास्त वाक्य असतात, ती वाक्य जे काही इम्प्लाय करतात ते आपण कन्क्लुजन मध्ये घेतो. तर इमिजिएट इन्फरन्स म्हणजे काय, त्या ठिकाणी फक्त एकच वाक्य असतं आणि त्या एकाच वाक्यावरून आपण कन्क्लुजन काढतो. तर या इमिजिएट इन्फरन्सचे दोन प्रकार आहेत. पहिला आहे अपोजिशन ऑफ प्रपोजिशन, जो आपण कालच्या लेक्चरला बघितला, आणि दुसरा आहे इडक्शन, जो आपण आज बघणार आहोत. आता अपोजिशन ऑफ प्रपोजिशन आणि इडक्शन मध्ये एकच बेसिक डिफरन्स आहे, तो लक्षात घ्या कन्क्लुजनच्या संदर्भात. अपोजिशन ऑफ प्रपोजिशन मध्ये जरी सिंगल स्टेटमेंट पासून आपण कन्क्लुजन काढत असलो तरी सुद्धा ते कन्क्लुजन तीन प्रकारचं येऊ शकत होतं. एक तर असेल ट्रू, दुसरं असेल फॉल्स किंवा असेल डाऊटफुल, जे आपण काल ट्रूथ टेबलच्या वेळी बघितलं की एखादं वाक्य बरोबर असेल तर त्यासोबत येणारं वाक्य किंवा त्याचं जे काही कन्क्लुजन असेल ते असू शकतं ट्रू, फॉल्स किंवा डाऊटफुल. पण इडक्शनच्या बाबतीत ट्रूथ, फॉल्स किंवा डाऊटफुल असं काहीच नसतं. इडक्शन काय म्हणतं, एक जे काही तुम्ही स्टेटमेंट आहे जे वापरून तुम्ही डिरेक्टली कन्क्लुजन काढणार आहात ते जर ट्रू असेल, म्हणजे ओरिजिनल जे काही वाक्य आहे ते जर खरं असेल तर तुमचं कन्क्लुजन पण खरं आहे असंच तुम्ही मानायचं आहे. आता आपण इडक्शन म्हणजे काय ते सुरू करूया. Deductions are those forms of immediate inference in which from a given proposition we deduce another proposition differing from it in subject, in predicate or in both. The truth of conclusion is implied by the truth of premise. याचा अर्थ काय, इडक्शन मध्ये सुद्धा तुम्हाला एक वाक्य देण्यात येईल आणि त्या वाक्यापासून तुम्ही एक नवीन प्रपोजिशन, जे काही बेसिक ओरिजिनल प्रपोजिशन असेल त्यापासून तुम्ही एक नवीन प्रपोजिशन तयार करणार आहात. हे जे काही नवीन प्रपोजिशन असेल त्याचा सब्जेक्ट वेगळा असू शकतो, प्रेडिकेट वेगळा असू शकतो किंवा त्याची क्वालिटी किंवा क्वांटिटी पण बदलू शकते. एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे जे काय तुम्ही सेकंड प्रपोजिशन काढणार आहात ज्याला आपण इडक्शनच्या अकॉर्डिंग टू रूल्स ऑफ इडक्शन कन्क्लुजन मानणार आहोत, त्याची ट्रूथ डिपेंड असणार आहे ओरिजिनल प्रपोजिशनवर. म्हणजे जे काही ओरिजिनल वाक्य असेल ते जर खरं असेल तर तुम्ही इडक्शनचे रूल वापरून जे काही कन्क्लुजन काढणार आहात ते कन्क्लुजन सुद्धा खरंच असणार आहे. म्हणजे इन शॉर्ट इडक्शन मध्ये एक वाक्य देण्यात येईल, त्या वाक्यावरून तुम्हाला डिरेक्टली कन्क्लुजन काढायचंय, म्हणजेच अनदर प्रपोजिशन असणार आहे. त्याचा सब्जेक्ट वेगळा असू शकतो, प्रेडिकेट वेगळा असू शकतो, क्वालिटी वेगळी असू शकते किंवा काही केसेसमध्ये क्वांटिटी पण वेगळी असू शकते. आता बेसिकली इडक्शनचे 7 प्रकार आहेत. पण या 7 प्रकारापैकी पहिले 2 प्रकार महत्त्वाचे आहेत, ज्यांना आपण फंडामेंटल्स मानतो, ते आहेत कन्व्हर्जन आणि ऑब्व्हर्जन. हे जे काही कन्व्हर्जन आणि ऑब्व्हर्जन आहे त्याच रूलचा वापर करून उरलेले 5 प्रकार तयार झालेले आहेत. पण आपण काय करणार आहोत, या लेक्चरला आधी हे 2 फंडामेंटल प्रकार जे आहेत किंवा काइंड्स ऑफ बेसिक काइंड्स ऑफ इडक्शन आहेत ते आधी बघायचे आहेत. पहिला आहे कन्व्हर्जन. आता कन्व्हर्जन म्हणजे काय ते बघा. कन्व्हर्जन इज अ प्रोसेस ऑफ इमिजिएट इन्फरन्स इन व्हिच फ्रॉम अ गिवन प्रपोजिशन वी इन्फर अनदर प्रपोजिशन having the predicate of the original proposition as its subject and having the subject of the original proposition as its predicate. याचा अर्थ लक्षात घ्या, कन्व्हर्जन ही अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये ओरिजिनल वाक्याचे सब्जेक्ट आणि प्रेडिकेटची जागा बदलते. म्हणजे काय होणार आहे, जो काही तुमच्या वाक्याचा सब्जेक्ट असेल ओरिजिनल वाक्याचा तो आपण कॉन्क्लुजन मध्ये किंवा कॉन्व्हर्स करताना प्रेडिकेटची जागी घ्यायचा आहे, आणि जो काय तुमच्या ओरिजिनल वाक्याचा प्रेडिकेट असेल तो कॉन्व्हर्स करताना सब्जेक्टची जागी घ्यायचा आहे. म्हणून बघा खाली दिलंय गिवन एसपी, याचा अर्थ काय, आपलं जे काही ओरिजिनल वाक्य असेल ते असेल सब्जेक्ट प्रेडिकेटच्या फॉर्म मध्ये, त्याचा कॉन्व्हर्स होईल पीएस. म्हणजेच काय, जो काही तुमचा प्रेडिकेट जो वाक्याच्या शेवटी येतो त्याला तुम्हाला कॉन्व्हर्स करताना सुरुवातीला घ्यावं लागेल, आणि जो काही तुमचा सब्जेक्ट आहे तो वाक्याच्या सुरुवातीला येतो त्याला तुम्हाला वाक्याच्या शेवटी घ्यावं लागेल. म्हणजे जर वाक्य असेल ऑल ऍक्टर्स आर आर्टिस्ट, मग सब्जेक्ट झाला ऍक्टर, प्रेडिकेट झाला आर्टिस्ट, त्याचा कॉन्व्हर्स होईल ऑल आर्टिस्ट आर ऍक्टर्स. म्हणजे काय, सब्जेक्ट असेल तो बनेल प्रेडिकेट आणि प्रेडिकेट असेल तो बनेल सब्जेक्ट. आता लक्षात घ्या, इन दिस टाइप ऑफ इन्फरन्स द गिवन प्रपोजिशन इज कॉल्ड ऍज अ कॉन्व्हर्टंट. कॉन्व्हर्टंट म्हणजे काय, जे काय ओरिजिनल वाक्य असेल त्याला आपण कॉन्व्हर्टंट मानतो. अँड इन्फर्ड प्रपोजिशन इज कॉल्ड ऍज अ कॉन्व्हर्स. त्यापासून जे काही वाक्य बनवणार आहोत त्याला म्हणायचंय कॉन्व्हर्स. आता असं कन्व्हर्जन करण्याचे 2 रूल आहेत. पहिला रूल बघा, रूल ऑफ क्वालिटी. द कॉन्व्हर्स मस्ट हॅव द सेम क्वालिटी एज द ओरिजिनल प्रपोजिशन. आता आपण ट्रेडिशनल क्लासिफिकेशन मध्ये क्वालिटी कोणकोणत्या प्रकारच्या असतात हे ऑलरेडी बघितलेलं आहे. क्वालिटी फक्त 2 प्रकारच्या असतात, अफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. हा रूल काय म्हणतोय, जर ओरिजिनल वाक्य अफर्मेटिव्ह असेल तर कॉन्व्हर्स वर तुम्ही अफर्मेटिव्हच बनवायचा आहे, तो तुम्ही निगेटिव्ह करू शकत नाही. सिमिलरली जर तुमचा ओरिजिनल वाक्य निगेटिव्ह असेल तर कॉन्व्हर्स पण निगेटिव्हच पाहिजे. तुम्हाला त्या वाक्याची किंवा त्या प्रपोजिशनची क्वालिटी बदलण्याचा अधिकार नाही. सेकंड रूल बघा, रूल ऑफ डिस्ट्रीब्युशन.
नो टर्म कॅन बी डिस्ट्रीब्युटेड इन कॉन्व्हर्स अनलेस इट इज डिस्ट्रीब्युटेड इन ओरिजिनल प्रपोजिशन. आता हे तुम्हाला थोडंसं कठीण वाटू शकतं. इकडे त्यांनी काय म्हटलंय, ओरिजिनल वाक्यात कोण डिस्ट्रीब्यूट झालाय हे तुम्हाला फिगर आउट करायचंय. सब्जेक्ट झालाय, प्रेडिकेट झालाय की दोन्ही सब्जेक्ट प्रेडिकेट झालेत, आणि जे काय डिस्ट्रीब्यूट झालंय तेच तुम्ही सेकंड जे काय प्रपोजिशन आहे म्हणजे कॉन्व्हर्स करणारा त्यात डिस्ट्रीब्यूट करू शकता. जर एखादी गोष्ट ओरिजिनल वाक्यात डिस्ट्रीब्यूट झाली नसेल तर ती तुम्ही त्याच्या कॉन्व्हर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायची नाही. आता कोण डिस्ट्रीब्यूट झालंय तुम्ही कसं फिगर आउट करणार, तर त्याचं उत्तर आहे असे बिनोव. ट्रॅडिशनल क्लासिफिकेशनला शेवटचा पार्ट होता डिस्ट्रीब्युशन ऑफ टर्म, जिकडे मी तुम्हाला एक शब्द सांगितला होता ज्याचं नाव होतं असे बिनोव. असे बिनोव शब्द तुम्हाला आता स्लाइड मध्ये सगळ्यात खाली कोपऱ्यात दिसत असेल. असे बिनोव म्हणजे काय ते लक्षात घ्या. तर या ठिकाणी जे वॉवेल्स आहेत असे बिनोव शब्दात म्हणजे ए असेल, ई असेल, आय असेल आणि ओ असेल, हे तुम्हाला सांगतात 4 प्रपोजिशनचे प्रकार. ए फॉर युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, ई फॉर युनिव्हर्सल निगेटिव्ह, आय फॉर पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह अँड ओ फॉर पर्टिक्युलर निगेटिव्ह. मग आता वॉवेल्सच्या नंतर जे लेटर येतात ते काय रिप्रेझेंट करतायत बघा. ए नंतर एस आला याचा अर्थ काय, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह वाक्यात फक्त सब्जेक्ट डिस्ट्रीब्यूट होतो. कॉन्व्हर्स करताना लक्षात ठेवायचं, जर युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह वाक्य असेल तर सब्जेक्ट जे काय आहे तेच फक्त डिस्ट्रीब्यूट होतं, प्रेडिकेटच्या जागी जे काय आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन होत नाही. त्याच्यानंतर बघा ई नंतर बी आला याचा अर्थ काय, तर युनिव्हर्सल निगेटिव्ह मध्ये बोथ दी टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड. याचा अर्थ लक्षात घ्या, ई प्रपोजिशन असेल तर सब्जेक्ट आणि प्रेडिकेट दोघांचंही डिस्ट्रीब्युशन होतं. कॉन्व्हर्स करताना तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, जागा बदल तरी चालेल. कारण काय, ओरिजिनली दोघांचे डिस्ट्रीब्युशन झाले नाही, कॉन्व्हर्स मध्ये पुन्हा तुम्ही त्यांना डिस्ट्रीब्यूट केलं तरी काही इश्यू येत नाही. पुढचा भाग आहे आय एन. आय फॉर पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह आणि एन फॉर नो डिस्ट्रीब्युशन. याचा अर्थ लक्षात घ्या, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह वाक्यामध्ये कोणत्याही टर्मचं डिस्ट्रीब्युशन होत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, जर पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह तुम्ही कॉन्व्हर्स केला असेल तरी तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण ओरिजिनल वाक्यात काय डिस्ट्रीब्यूट झालं नव्हतं आणि कॉन्व्हर्स सुद्धा पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह येत असल्यामुळे त्यामध्ये सुद्धा कोणत्याही टर्मचं डिस्ट्रीब्युशन होत नाही. रूल ऑफ डिस्ट्रीब्युशनचं व्हायोलेशन होण्याचा प्रश्नच येत नाही. त्यानंतर लास्ट पार्ट आहे ओपी. ओ फॉर पर्टिक्युलर निगेटिव्ह आणि पी फॉर प्रेडिकेट. म्हणजे लक्षात ठेवायचंय, ज्या ज्यावेळी वाक्य असेल पर्टिक्युलर निगेटिव्ह त्यावेळी त्या वाक्यात फक्त प्रेडिकेटचं डिस्ट्रीब्युशन होईल. अशा वेळी कॉन्व्हर्स करताना तुम्हाला कॉशियस व्हावं लागेल, कारण काय करायचंय, लक्षात ठेवायचंय की सब्जेक्ट आणि प्रेडिकेट पैकी फक्त प्रेडिकेट डिस्ट्रीब्यूट होतोय. पण ओ प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स करताना आपण काय करतो, तर जनरली कॉन्व्हर्स करताना सब्जेक्ट प्रेडिकेट मध्ये सब्जेक्टची जागा प्रेडिकेट घेतो आणि प्रेडिकेटची जागा सब्जेक्ट घेतो, म्हणजे एसपीचा फॉर्म होईल पीएस. अशा ठिकाणी जो प्रेडिकेट ओरिजिनल वाक्यात जो सब्जेक्ट ओरिजिनल वाक्यात डिस्ट्रीब्यूट झाला नव्हता तो आता डिस्ट्रीब्यूट होण्याची शक्यता आहे. तर ते कशा प्रकारे टाळायचं ते पण आपण बघणार आहोत. सध्या फक्त कॉन्व्हर्सची स्लाइड क्लिअर झाली का सांगा. बेसिकली कॉन्व्हर्सचा अर्थ समजलाय का, की सब्जेक्ट प्रेडिकेटचा आपण प्रेडिकेट सब्जेक्ट करणार आहोत. अशी गोष्ट करताना 2 रूल फॉलो करणार आहोत. एक आहे, वाक्याची ओरिजिनल जी काही क्वालिटी असेल ती बदलायची नाहीये, म्हणजे अफर्मेटिव्ह असेल तर अफर्मेटिव्ह ठेवा, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह ठेवा. आणि दुसरा रूल आहे रूल ऑफ डिस्ट्रीब्युशन, की एखादी टर्म म्हणजे सब्जेक्ट टर्म असू दे, प्रेडिकेट टर्म असू दे, ती जर ओरिजिनल वाक्यात डिस्ट्रीब्यूट झाली नसेल तर ती तुम्ही कॉन्व्हर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायची नाही. मग कोण डिस्ट्रीब्यूट झालंय आपण कसं फिगर आउट करणार, तर त्या मदतीला शब्द आलाय असे बिनोव, जो आपल्याला प्रत्येक वेळी सांगेल की नक्की कोण डिस्ट्रीब्यूट झालंय. कॉन्व्हर्जनची स्लाइड क्लिअर झाली का, क्लिअर झाली तर मेसेज टाका. मग आपण एक एक प्रकार बघूया की एक एक वाक्य कशा प्रकारे आपण कन्वर्ट करायचं आहे ते. ही स्लाइड क्लिअर झाली आहे का, परत एक्सप्लेन करायचं असेल तर ते पण मेसेज मध्ये टाका किंवा अनम्यूट करून सांगा. ओके, नेक्स्ट स्लाइड. कॉन्व्हर्जन मध्ये आता पहिला बघा, पहिला प्रकार आहे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. कॉन्व्हर्जन ऑफ ए प्रपोजिशन गिवन एसपी असेल तर कॉन्व्हर्स बनेल पीएस, आणि इन ब्रॅकेट ठेवलाय असे बिनोव. आता असे बिनोव मध्ये आपण काय करायचंय, फक्त ए आणि एस एवढंच कन्सिडर करा. ए असेल युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह साठी, एस असेल सब्जेक्टच्या डिस्ट्रीब्युशन साठी. आता आपण काय म्हटलंय बघा, कॉन्व्हर्स ऑफ ए प्रपोजिशन इज आय प्रपोजिशन. कारण खाली दिलंय, इन कॉन्व्हर्स ओरिजिनल प्रेडिकेट बिकम सब्जेक्ट. Now in A proposition, the predicate term is not distributed in original proposition, therefore it cannot be distributed in its converse. याचा अर्थ लक्षात घ्या, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह मध्ये असे बिनोवच्या रूल प्रमाणे फक्त सब्जेक्ट डिस्ट्रीब्यूट होतो. म्हणून आपण कॉन्व्हर्स करताना काय करणार आहोत, तर सब्जेक्ट जो आहे तो प्रेडिकेटच्या जागी जाईल आणि प्रेडिकेट आहे ते सब्जेक्टच्या जागी येईल. पण होतंय काय, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह मध्ये फक्त सब्जेक्ट डिस्ट्रीब्युशन होत होतं, प्रेडिकेटचं होत नव्हतं. कॉन्व्हर्स मध्ये आता जे काही तुमचं प्रेडिकेट आहे ते सब्जेक्टच्या जागी येईल आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन होईल. मग अशा वेळी एखादी पॉलिसी येऊ शकते की टाळण्यासाठी आपण काय करतोय, युनिव्हर्सल अफर्मेटिव्हचा पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह करतोय. आता याचा फायदा लक्षात घ्या, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह म्हणजे काय, तर इकडे असे बिनोवच्या रूल मध्ये बघा, आय नंतर एन दिलाय, नो डिस्ट्रीब्युशन. तर इकडे आपण इन शॉर्ट एक पळवाट शोधलेली आहे. रूल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन काय म्हणतोय, एखादी टर्म ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झाली नसेल तर ती डिस्ट्रीब्यूट करू नका, बरोबर आहे. पण तो असं म्हणतोय का, की एखादी टर्म जर ओरिजिनल वाक्यात डिस्ट्रीब्यूट झाली असेल तर ती तुमच्या कॉन्व्हर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट झालीच पाहिजे, नाही म्हणत.
हीच पळवाट इकडे शोधलेली आहे आणि म्हणून आपण काय करतोय, ज्या वाक्य असेल युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह त्याचा कॉन्व्हर्स बनेल पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. याचं कारण पुन्हा एकदा सांगतोय, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह फक्त सब्जेक्ट डिस्ट्रीब्यूट करतोय, पण कॉन्व्हर्स मध्ये सब्जेक्टची जागा प्रेडिकेट घेतो. म्हणूनच बघा कॉन्व्हर्स झालाय पीएस, म्हणजे होणार काय, जर ऑल एस इज पीचा जर कॉन्व्हर्स केला ऑल पी इज एस, तर अशा वेळी काय होणार आहे, प्रेडिकेटचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे. पण ते आपल्याला टाळायचंय म्हणून आपण काय करायचंय, सम पी इज एस. समचा वापर केल्यामुळे झालं काय, तर वाक्य बनलंय पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह, ज्याच्यामध्ये काहीच डिस्ट्रीब्यूट होत नाही, कोणत्याही प्रकारची पॉलिसी येण्याचा प्रश्न येत नाही. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, when a proposition is converted in I proposition it is called as a converse per accidents. accident नाही accidents because of change in the quantity. म्हणजे लक्षात घ्या, ओरिजिनल वाक्य होतं युनिव्हर्सल, पण आपण त्याचा कॉन्व्हर्स केलाय पर्टिक्युलर. वाक्याची क्वांटिटी चेंज झाल्यामुळे अशा प्रकारच्या वाक्याला आपण कॉन्व्हर्स पर ऍक्सिडेंट्स म्हणणार आहोत. एक्झाम्पल बघा, ओरिजिनल वाक्य आहे ऑल ऍक्टर्स आर आर्टिस्ट, तर कॉन्व्हर्स झालाय सम आर्टिस्ट आर ऍक्टर्स. सम का घेतलाय लक्षात आलंय का. पुन्हा एकदा तेच, ऑल ऍक्टर्स आर आर्टिस्ट मध्ये असे बिनोपच्या रूल प्रमाणे फक्त सब्जेक्ट म्हणजे ऍक्टर्स डिस्ट्रीब्यूट होत होता. मग जर आता सब्जेक्ट प्रेडिकेटची जागा बदलताना जर आपण वाक्य केलं असतं ऑल आर्टिस्ट आर ऍक्टर्स, तर ऍक्टरची जागा आता आर्टिस्टने घेतल्यामुळे म्हणजेच आर्टिस्ट जे काही प्रेडिकेट आहे ते सब्जेक्टची जागी आल्यामुळे त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं असतं. जे झालं असतं व्हायोलेशन ऑफ रूल ऑफ डिस्ट्रीब्युशन. म्हणून आपण काय केलं, जागा बदलतानाच वाक्याची क्वांटिटी पण बदलली आणि वाक्य बनवलं ऑल ऍक्टर्स ऑल आर्टिस्ट आर ऍक्टर्सच्या जागी सम आर्टिस्ट आर ऍक्टर्स. सम वापरल्यामुळे झालं काय, तर असिबिनोफच्या रूल प्रमाणे आय प्रपोजिशनला नो डिस्ट्रीब्युशन आहे, त्यामुळे जरी प्रेडिकेट सब्जेक्टच्या जागी आलं तर त्याचं डिस्ट्रीब्युशन होत नाही आणि त्यामुळे रूल्स ऑफ डिस्ट्रीब्युशनचं व्हायोलेशन होत नाही. हा भाग क्लिअर झालाय का. कन्व्हर्जन ऑफ ए प्रपोजिशन हा भाग क्लिअर झालाय का. नसेल तरी सांगा, झाला असेल तरी पण सांगा. पुन्हा एकदा सांगतोय काय करतोय ते. कॉन्व्हर्स म्हणजे आपण काय करतो, तर वाक्याचा ओरिजिनल फॉर्म असतो सब्जेक्ट प्रेडिकेट, बरोबर आहे. कॉन्व्हर्स मध्ये आपण त्याचा फॉर्म चेंज करतो आणि तो बनवतो प्रेडिकेट सब्जेक्ट. एक काम झालं. आता अशा प्रकारच्या गोष्टी करताना तुम्हाला दोन रूल फॉलो करावे लागतात. पहिला आहे वाक्याची क्वालिटी, ओरिजिनल अफर्मेटिव्ह आहे, कॉन्व्हर्स पण अफर्मेटिव्हच पाहिजे. ओरिजिनल निगेटिव्ह आहे, कॉन्व्हर्स पण निगेटिव्हच पाहिजे. आणि दुसरा असतो रूल ऑफ डिस्ट्रीब्युशन. म्हणजे काय, एखादी टर्म जर ओरिजिनल वाक्यात डिस्ट्रीब्यूट झाली तर ती तुम्ही कॉन्व्हर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकता, आणि जर ती ओरिजिनल वाक्यात डिस्ट्रीब्यूट झाली नसेल तर ती कॉन्व्हर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायची नाही. मग काय करायचं, आधी वाक्याचा ओरिजिनल फॉर्म बघा, ऑल एस इज पी, ऑल सब्जेक्ट्स आर प्रेडिकेट. एक क्लिअर आहे. आता याचं डिस्ट्रीब्यूट कोण होतं, तर आपण असे बिनोपचा रूल कन्सिडर केला की ए प्रपोजिशन किंवा वॉवेल एच्या पुढे लेटर आहे एस, याचा अर्थ फक्त सब्जेक्ट डिस्ट्रीब्यूट होतो. ऑल एस इज पी मध्ये फक्त एस डिस्ट्रीब्यूट होता. कॉन्व्हर्स याचा काय होऊ शकला असता, तर तो होऊ शकला असता ऑल पी इज एस. कारण काय, सब्जेक्टची जागा प्रेडिकेट घेतोय, प्रेडिकेटची जागा सब्जेक्ट घेतोय, त्या कॉन्व्हर्स होऊ शकला असता ऑल पी इज एस. पण इकडे प्रॉब्लेम काय होतोय बघा, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह मध्ये असे बिनोपच्या रूल प्रमाणे फक्त एस म्हणजे सब्जेक्ट डिस्ट्रीब्यूट होता. आता प्रेडिकेट सब्जेक्टची जागा बदलल्यामुळे जे काय वाक्यात प्रेडिकेट आहे ते आता सब्जेक्टच्या जागी आलंय. तेव्हा होणार काय होतं, ऑल पी इज एस मध्ये ऑलच्या नंतर जो काही भाग आलाय म्हणजे सब्जेक्टच्या जागी जो कोण आलाय, जो प्रेडिकेट आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं असतं. अशा प्रकारचं डिस्ट्रीब्युशन अलाउड आहे का, तर नाही. कारण काय, रूल ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणतोय नो टर्म कॅन बी डिस्ट्रीब्युटेड इन द कॉन्व्हर्स अनलेस इट इज डिस्ट्रीब्युटेड इन ओरिजिनल प्रपोजिशन. ही पॉलिसी आपल्याला टाळायची होती, म्हणून आपण काय केलं, तर कन्वर्ट करताना वाक्याची क्वांटिटी पण चेंज केली. क्वांटिटी केली पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह मध्ये कोणत्याही टर्मचं डिस्ट्रीब्युशन होत नाही, त्यामुळे झालंय काय, एसचं डिस्ट्रीब्युशन तर झालंच नाही, प्लस पीचं पण झालं नाही. त्यामुळे जो काही व्हायोलेशन ऑफ रूल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन होणार होता तो आपण टाळलेला आहे. आणि या ठिकाणी झालंय काय, ओरिजिनल वाक्य होतं युनिव्हर्सल पण ते केलं पर्टिक्युलर, म्हणजेच क्वांटिटी चेंज केली, म्हणून याला आपण म्हटलं कॉन्व्हर्स पर ऍक्सिडेंट. एक्झाम्पल मध्ये मी तेच सांगत होतो, ऑल ऍक्टर्स आर आर्टिस्ट मध्ये सब्जेक्टच्या जागी ऍक्टर टर्म असल्यामुळे ऍक्टर डिस्ट्रीब्यूट होत होता. याचं जर तुम्ही स्ट्रिक्टली जर कॉन्व्हर्स करायचा प्रयत्न केला तर तो बनेल ऑल आर्टिस्ट आर ऍक्टर्स. होणार काय, आर्टिस्ट जे काही प्रेडिकेट होतं ते तुमच्या सब्जेक्टच्या जागी आलंय, आणि असिबिनोफच्या रूल प्रमाणे सब्जेक्टच्या जागी जे काही येतं त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं, त्यामुळे ते ऑल आर्टिस्ट आर ऍक्टर्स मध्ये फक्त आर्टिस्ट झालं असतं. पण ओरिजिनली आर्टिस्टचं डिस्ट्रीब्युशन हे पहिल्या वाक्यात न झाल्यामुळे तुम्ही त्याच्या कॉन्व्हर्स मध्ये पण आर्टिस्टचं म्हणजेच प्रेडिकेटचं डिस्ट्रीब्युशन करू शकत नाही. म्हणून आपण काय करतोय, तर याचं करतोय पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह, जे बनेल सम आर्टिस्ट आर ऍक्टर्स. समने सुरुवात केल्यामुळे काय होतंय बघा, सम सब्जेक्ट सम प्रेडिकेट प्लस सब्जेक्ट, याचा अर्थ एक झालाय सम
प्लस कोणत्या प्रकारचं निगेशन नाही, त्यामुळे वाक्याची क्वालिटी तर मेंटेन झाली. दोन्ही अफर्मेटिव्ह आहे, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. प्लस रूल ऑफ डिस्ट्रीब्युशनचं व्हायोलेशन पण होत नाही. कारण काय, ओरिजिनल वाक्यात सब्जेक्ट डिस्ट्रीब्यूट झाला होता आणि या वाक्यात आपण काहीच डिस्ट्रीब्यूट करत नाही. प्रेडिकेटचं जे काही जागा बदलल्यामुळे फोर्सिबली डिस्ट्रीब्युशन होणं होतं ते आपण टाळलेलं आहे. आता क्लिअर झालंय का? आता क्लिअर झाला तर मेसेज टाका, मग आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. अजून नाही झालंय? एक काम करतो, पुढची स्लाइड आणि कव्हर करतो आणि नंतर पुन्हा एकदा याच्याकडे येऊया. पुढचा भाग आहे कन्व्हर्जन ऑफ ई प्रपोजिशन आणि आय प्रपोजिशन. आता बघा, ओरिजिनल फॉर्म असेल सब्जेक्ट प्रेडिकेट, कॉन्व्हर्स बनेल प्रेडिकेट सब्जेक्ट. इकडे पण असिबिनोफचा रूल लक्षात ठेवायचा आहे. ईज प्रपोजिशनचं कन्व्हर्स करताना काय होतंय बघा, तर असिबिनोफ मध्ये बघा ई नंतर कोणतं लेटर आलंय, तर आलंय बी. याचा अर्थ काय, बोथ टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड. त्यामुळे लक्षात घ्या, इकडे कॉन्व्हर्स करताना टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण काय, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट दोघांचे डिस्ट्रीब्युशन होतंय. त्यामुळे तुम्ही जरी कॉन्व्हर्स केला आणि दोघांची जागा जरी बदलल्या तरी सुद्धा डिस्ट्रीब्युशन करायला कोणताही इश्यू येणार नाही. कारण काय, ओरिजिनल वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेटचं डिस्क्रिप्शन झालेलं आहे. म्हणजे बघा, जर वाक्य असेल नो लेमन्स आर स्वीट, तर इकडे तुम्हाला दोन टर्म मिळत आहेत. सब्जेक्ट आहे लेमन, प्रेडिकेट आहे स्वीट. ई प्रपोजिशन मध्ये बोथ टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड. याचा अर्थ काय, तर लेमनचं पण डिस्ट्रीब्युशन होणार आहे आणि स्वीटचं पण डिस्ट्रीब्युशन होणार आहे. मग कॉन्व्हर्स करताना काय करायचं, सब्जेक्टची जागा घेईल प्रेडिकेट, प्रेडिकेटची जागा घेईल सब्जेक्ट. मग कॉन्व्हर्स केला, नो स्वीट थिंग्स आर लेमन्स. आता लक्षात घ्या, सेकंड जे काही प्रिमाइस तयार झालंय किंवा सेकंड जे काही प्रपोजिशन तयार झालंय ते सुद्धा युनिव्हर्सल निगेटिव्हच आहे. कारण आपण वाक्याची क्वालिटी बदलू शकत नाही. ते होणार काय, स्वीट थिंग्स आणि लेमनचं डिस्ट्रीब्युशन होईल. तरीही असिबिनोफच्या रूल प्रमाणे ओरिजिनल वाक्यात लेमन आणि स्वीटचं डिस्ट्रीब्युशन झाल्यामुळे जागा बदलून जरी त्यांचं डिस्क्रिप्शन झालं तरी काहीच इश्यू येत नाही. कारण ई प्रपोजिशन मध्ये जेवढ्या टर्म येतात त्यांचं ओरिजिनल डिस्क्रिप्शन झालेलं आहे. त्या कॉन्व्हर्स करत असताना जरी त्या डिस्ट्रीब्यूट झाल्या तरी इश्यू येत नाही. कारण ओरिजिनल मध्ये डिस्ट्रीब्यूट असेल तर कॉन्व्हर्स मध्ये तुम्ही त्या गोष्टी कितीही वेळा डिस्ट्रीब्यूट करू शकता. आता येऊया आय प्रपोजिशन कडे. ओरिजिनल असेल सम मेन आर ऑनेस्ट, तर या ठिकाणी लक्षात घ्या, आय प्रपोजिशन मध्ये असिबिनोफच्या रूल प्रमाणे नो डिस्ट्रीब्युशन आहे. म्हणजेच काय, कोणतीही टर्म डिस्ट्रीब्यूट होत नाही. याचा कॉन्व्हर्स करताना काय करायचं, तो आय प्रपोजिशन मध्येच ठेवायचा आहे. ज्यामुळे ओरिजिनल जे काही डिस्ट्रीब्यूट झालं नाहीये ते कॉन्व्हर्स मध्ये सुद्धा डिस्ट्रीब्यूट होणार नाही. म्हणजे बघा, सम मेन आर ऑनेस्ट असेल तर सब्जेक्ट टर्म आहे मेन, प्रेडिकेट टर्म आहे ऑनेस्ट. या दोन्ही टर्म आय प्रपोजिशन मध्ये नो डिस्ट्रीब्युशन असल्यामुळे डिस्ट्रीब्यूट झालेल्या नव्हत्या. मग कॉन्व्हर्ट करताना आपण काय करायचंय, तो करायचा सम ऑनेस्ट बिंग आर मेन. आता सब्जेक्ट आणि प्रेडिकेटची जागा बदलली, प्लस वाक्य पर्टिक्युलर अफर्मेटिव्हचं पर्टिक्युलर अफर्मेटिव्हच ठेवल्यामुळे नो डिस्ट्रीब्युशन मेंटेन केलं. म्हणजे काय, मेन आणि ऑनेस्ट ज्या काही दोन टर्म होत्या ज्या ओरिजिनल वाक्यात डिस्ट्रीब्यूट झाल्या नव्हत्या त्या तुम्ही कॉन्व्हर्स मध्ये पण डिस्ट्रीब्यूट केला नाही. कारण दोन्ही जी काही वाक्य आहेत ती आहेत पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, ई प्रपोजिशन असेल आय प्रपोजिशन असेल, या दोन्ही वाक्यांमध्ये किंवा दोन्ही प्रपोजिशन मध्ये जे काही कन्व्हर्जन होतं त्याला आम्ही सिंपल कॉन्व्हर्स म्हणतो. त्याचं कारण लक्षात घ्या, दोन्ही वाक्य जर बघितले तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, दोन्ही वाक्यामध्ये क्वांटिटी मेंटेन केलेली आहे. ओरिजिनल वाक्य होतं युनिव्हर्सल निगेटिव्ह, कॉन्व्हर्स पण आहे युनिव्हर्सल निगेटिव्ह, म्हणजे युनिव्हर्सल क्वांटिटी मेंटेन झाली. आय प्रपोजिशनचं बघा, आय प्रपोजिशन होतं पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह, कॉन्व्हर्स पण त्याचा आहे पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह, म्हणजे इकडे सुद्धा क्वांटिटी मेंटेन झाली. ज्या ज्यावेळी क्वांटिटी मेंटेन होते त्यावेळी आपण त्याला सिंपल कॉन्व्हर्स म्हणतो. पुन्हा एकदा सांगतो काय केलं ते. ई प्रपोजिशनचा विचार करा. ई प्रपोजिशन मध्ये असिबिनोफच्या रूल प्रमाणे दोन्ही टर्मचं डिस्ट्रीब्युशन होतं. ते कॉन्व्हर्स करताना जागा बदलली आणि जागा बदलल्यामुळे जरी डिस्ट्रीब्युशन झालं तरी आपल्याला इश्यू येत नाही. ई प्रपोजिशन मध्ये लो लेमन आर स्वीट मध्ये लेमन अँड स्वीटचं डिस्ट्रीब्युशन ऑलरेडी झालेलं आहे. कारण ई प्रपोजिशन बोथ टर्मचं डिस्ट्रीब्युशन करतंय. तर कॉन्व्हर्स मध्ये आपल्याला काय करायचं होतं, फक्त जागा बदलायची होती. लेमनची जागा स्वीटने घेतली आणि स्वीटची जागा लेमनने घेतली आणि कॉन्व्हर्स तयार झाला. आय प्रपोजिशनच्या बाबतीत लक्षात घ्या, ओरिजिनल वाक्यात काही डिस्ट्रीब्यूट झालं नव्हतं. त्यामुळे आपण कॉन्व्हर्स मध्ये सुद्धा त्याचं आय प्रपोजिशनच ठेवून कॉन्व्हर्स मध्ये सुद्धा कोणत्याही गोष्टीचं डिस्ट्रीब्युशन केलेलं नाही. दोन्ही ठिकाणी क्वांटिटी मेंटेन झाली म्हणून याला आपण सिंपल कॉन्व्हर्स म्हणतो. जर का आपल्याला क्वांटिटी बदलावी लागली असती तर तो कॉन्व्हर्सबल ऍक्सिडेंट झाला असता. ही स्लाइड क्लिअर झाली आहे का? ही स्लाइड क्लिअर झाली आहे का? झाली नसेल तरी सांगा, झाली तरी सांगा. ओके, तर आता तिसरा पॉइंट, वाक्याचा आपण चौथा प्रकार बघतोय. आपण सेकंड पॉइंट मध्ये दोन प्रकार कव्हर केले. तो आहे कन्व्हर्जन ऑफ ओ प्रपोजिशन. ओ प्रपोजिशन म्हणजे पर्टिक्युलर निगेटिव्ह. गिवन असेल एसपी, कॉन्व्हर्स करायचंय पीएस.
इन ब्रॅकेट असिबिनोप. आता असिबिनोप मध्ये आपण काय करायचंय, वॉवेल ओ शोधा. तर ओच्या पुढे कोणतं लेटर आहे, तर ते आहे पी. याचा अर्थ लक्षात घ्या, ज्या जे वाक्य असेल ओ प्रपोजिशन म्हणजे पर्टिक्युलर निगेटिव्ह, त्यावेळी फक्त प्रेडिकेट डिस्ट्रीब्यूट होतं. मग आता इकडे काय प्रॉब्लेम होतोय बघा, कॉन्व्हर्स ऑफ ओ प्रपोजिशन इज नॉट पॉसिबल. दिस इज बिकॉज द कॉन्व्हर्स ऑफ ओ प्रपोजिशन व्हायोलेट्स द रूल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन. द प्रेडिकेट ऑफ द कॉन्व्हर्स. काय इश्यू आहे का अथर्व बर्वे? ओके, तर बघा, कॉन्व्हर्स ऑफ ओ प्रपोजिशन का पॉसिबल नाही ते म्हटलंय. द प्रेडिकेट ऑफ द कॉन्व्हर्स इज द सब्जेक्ट ऑफ गिवन प्रपोजिशन. द टर्म इज नॉट डिस्ट्रीब्युटेड इन द गिवन प्रपोजिशन, देअरफॉर इट कॅनॉट बी डिस्ट्रीब्युटेड. असू दे, काही प्रॉब्लेम नाही, चुकून झालं असेल, ठीक आहे. मला वाटलं तुला काहीतरी शंका आहे. द प्रेडिकेट ऑफ द कॉन्व्हर्स इज द सब्जेक्ट ऑफ द गिवन प्रपोजिशन. The term is not distributed in the given proposition, therefore it cannot be distributed in the converse. If converse of O proposition is attempted, it will commit fallacy of illicit conversion. म्हणजे काय होते लक्षात घ्या, ओ प्रपोजिशन मध्ये फक्त प्रेडिकेटची जागी जे काय आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन होतंय. पण आपण कॉन्व्हर्स करताना काय करतो, सब्जेक्ट आणि प्रेडिकेटची जागा बदलतो, बरोबर आहे. ओरिजिनल फॉर्म असेल एसपी, तो कॉन्व्हर्स मध्ये बनेल पीएस. झालंय काय, ओ प्रपोजिशन हा फक्त प्रेडिकेटला डिस्ट्रीब्यूट करत होता, याचाच अर्थ ओ प्रपोजिशनने कधीही सब्जेक्टला डिस्ट्रीब्यूट केलं नाही. पण एसपी ची पीएस केल्यानंतर काय होणार आहे, जागा बदलल्यानंतर प्रेडिकेटच्या आगी आपला सब्जेक्ट येणार आहे आणि आता सब्जेक्ट डिस्ट्रीब्युशन होईल. पण रूल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन काय म्हणतोय, ओरिजिनल वाक्यात ते डिस्ट्रीब्यूट झालं नसेल, म्हणजे ओरिजिनल वाक्यात जर सब्जेक्ट डिस्ट्रीब्यूट झाला नाही तर जागा बदलूनही त्या सब्जेक्ट तुम्ही डिस्ट्रीब्युशन टाळायचंय. पण इकडे ती गोष्ट शक्य नाही आहे. मग तुम्ही म्हणाल आता ए प्रपोजिशनची आपण पळवाट शोधली होती, वाक्य होतं युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, तुम्ही पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह केलं होतं. तर एक गोष्ट लक्षात घ्या, युनिव्हर्सल कडे स्ट्रेंथ असते 100%ची. त्याचा आपण कोणताही पार्ट इन्फ्लुअन्स घेऊ शकतो. कारण जर एखाद्या क्लासच्या संदर्भात एखादी गोष्ट 100% खरी असेल तर ती 10% लोकांच्या संदर्भात खरी असणार आहे. 20%, 30% असू दे, 50% असू दे किंवा 90% असू दे, ती गोष्ट खरी असणार आहे. ते आपण काय केलं होतं, युनिव्हर्सलचं पर्टिक्युलर केलं होतं. पण पर्टिक्युलरचं युनिव्हर्सल करता येईल का, नाही. कारण पर्टिक्युलरची क्वांटिटी असते ऍटलिस्ट 1 बट नॉट ऑल. जो काही रिमेनिंग पार्ट आहे त्या संदर्भात आपल्याला काहीच माहिती पर्टिक्युलर प्रपोजिशन देत नाही. त्यामुळे पर्टिक्युलर प्रपोजिशन ओ असेल तर त्याचा आपल्याला ई प्रपोजिशन म्हणजे युनिव्हर्सल निगेटिव्ह करता येणार नाही. त्या लक्षात ठेवायचंय, ओ प्रपोजिशनच्या बाबतीत कधीही कॉन्व्हर्स होत नाही. आता ही गोष्ट सांगतोय, परत परत सांगतोय, याचं कारण लक्षात घ्या. एक्झामला तुम्हाला मुद्दामून ओ प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स करायचा विचारण्यात येतात आणि काही स्टुडंट म्हणतात की मला काहीतरी लॉजिकला कॉन्ट्रीब्युट करायचंय, ते मी ओ प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स करून दाखवणार. अशा विद्यार्थ्यांना 0 मार्क्स मिळतात. कारण लक्षात घ्या, लॉजिकच्या रूल प्रमाणे ओ प्रपोजिशनचा कॉन्व्हर्स होत नाही. जर तुम्हाला क्वेश्चन आला की एखादं ओ प्रपोजिशन असेल म्हणजे सम प्लस नॉट वाला वाक्य असेल आणि कॉन्व्हर्स करायला सांगितलं, फक्त लिहून ठेवायचं नॉट पॉसिबल, तुम्हाला 100% मार्क्स मिळतील. एक गोष्ट लक्षात घ्या, का होत नाही ते पुन्हा एकदा सांगतोय. असिबिनोफच्या रूल प्रमाणे ओ प्रपोजिशन फक्त प्रेडिकेटच्या जागी जे काय ते डिस्ट्रीब्यूट करतंय. म्हणजे बघा, जर वाक्य असेल सम शॉपकीपर्स आर नॉट ऑनेस्ट, तर प्रेडिकेटची जागी काय आहे, शॉपकीपर आहे की ऑनेस्ट आहे, तर नॉट ऑनेस्ट आहे, बरोबर आहे. फक्त नॉट ऑनेस्ट आहे तेच डिस्ट्रीब्यूट होतंय ओरिजिनल वाक्यात. पण कॉन्व्हर्स करताना काय होणार आहे, नॉट ऑनेस्ट येईल सुरुवातीला आणि वाक्य बनेल सम नॉट ऑनेस्ट बिंग आर शॉपकीपर. झालंय काय, सब्जेक्ट आलाय प्रेडिकेटच्या जागी. पण ओ प्रपोजिशनने सब्जेक्टचं डिस्ट्रीब्युशन केलं होतं का पहिल्या वाक्यात, नाही. मग तुम्ही सब्जेक्टला प्रेडिकेटच्या जागी आणून आता सब्जेक्टचं फक्त प्रेडिकेटच्या जागी आहे म्हणून फोर्सिबली डिस्ट्रीब्युशन करू शकता का, तर तुम्ही करू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवायचंय, ज्या ज्या वाक्याला ओ प्रपोजिशन फक्त 2 शब्द लिहून ठेवा, नॉट पॉसिबल, दॅट्स इट. कम्प्लीट मार्क्स मिळतील. ओ प्रपोजिशनचं क्लिअर झालंय का, ओ प्रपोजिशनचा भाग क्लिअर झालाय का, मेसेज करा. मग पुन्हा एकदा आपण ए प्रपोजिशन कडे येऊया आणि तो एकदा भाग क्लिअर करून घेऊया. हा भाग क्लिअर झालाय का, ओके. आता पहिल्या भागाकडे जाऊया. कन्व्हर्जन ऑफ ए प्रपोजिशन, पुन्हा पुन्हा तेच सांगतोय. गिवन प्रपोजिशन एसपी म्हणजे सब्जेक्ट प्रेडिकेट, कॉन्व्हर्स बनतोय पीएस म्हणजे प्रेडिकेट आणि सब्जेक्ट. आता हे करताना 2 रूल फॉलो करायचे होते. पहिली गोष्ट अफर्मेटिव्हचं अफर्मेटिव्ह ठेवा म्हणजे क्वालिटी मेंटेन करा, किंवा निगेटिव्हचं निगेटिव्ह ठेवा. दुसरी गोष्ट होती, एखादी गोष्ट एखादी टर्म म्हणजे सब्जेक्ट असेल किंवा प्रेडिकेट असेल ओरिजिनल मध्ये डिस्ट्रीब्यूट झाला नसेल तर तो तुम्ही तुमच्या एक्झाम्पल मध्ये किंवा कॉन्व्हर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करू नका. पुन्हा एकदा बघा, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह मध्ये फक्त सब्जेक्ट डिस्ट्रीब्यूट होतो. म्हणजे जर ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन अशा प्रकारचं वाक्य असेल तर फक्त जो काय महाराष्ट्रीयन जो भाग आहे तो सब्जेक्टच्या जागी आलाय तोच फक्त डिस्ट्रीब्यूट होतोय. पण कॉन्व्हर्ट करताना आपण काय करणार आहोत,
वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेटची जागा बदलणार आहोत. ते होणार काय, ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन असेल तर त्या वाक्याचा कॉन्व्हर्स होईल ऑल इंडियन्स आर महाराष्ट्रीयन. एवढं तर गोष्ट बरोबर आहे. सब्जेक्टची जागा प्रेडिकेटने घेतली, प्रेडिकेटची जागा सब्जेक्टने घेतली, एक काम झालं. आता होतंय काय बघा, जर आपण ऑल इंडियन्स आर महाराष्ट्रीयन्स म्हटलं तर इंडियन हे जे काही ओरिजिनल वाक्यात प्रेडिकेट होतं ते आता आलंय सब्जेक्टच्या जागी. पण आपला कॉन्व्हर्जनचा रूल काय म्हणतोय, ओरिजिनल जर डिस्ट्रीब्यूट झाली नसेल तर ती कॉन्व्हर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करू नका. ओरिजिनल वाक्य होतं ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन, ज्या ठिकाणी सब्जेक्ट जागी महाराष्ट्रीयन आहे किंवा महाराष्ट्र आहे तो डिस्ट्रीब्यूट झाला होता, इंडियन किंवा इंडिया डिस्ट्रीब्यूट झाला नव्हता. कॉन्व्हर्सच्या वेळी जागा बदलल्यानंतर फक्त इंडियन तिकडे आलंय म्हणून इंडियनचं आपण डिस्ट्रीब्युशन करणार आहोत का, तर नवीन वाक्य म्हणते ऑल इंडियन्स आर महाराष्ट्रीयन, मग इंडियनचं डिस्ट्रीब्युशन होईल का, तर होणार नाही, कारण ते ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झालं नाहीये. मग इकडे एक पॉलिसी होणार होती. आपण काय केलं, ती पॉलिसी टाळण्यासाठी वाक्याची क्वांटिटीज बदलून टाकली आणि घेतलं युनिव्हर्सल अफर्मेटिव्हचं पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. आता पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह आपण का घेतोय, तर वाक्याची आपल्याला क्वालिटी पण मेंटेन करायची आहे. ओरिजिनल अफर्मेटिव्ह आहे, कॉन्व्हर्स पण अफर्मेटिव्ह झाला पाहिजे, म्हणून आपण काय केलं, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह घेतलं, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह आणि वाक्य बनवलं सम इंडियन्स आर महाराष्ट्रीयन. आता काय झालं, जे काही प्रेडिकेट होतं ते सब्जेक्टच्या जागी आलं कॉन्व्हर्सच्या रूल प्रमाणे, तरीही त्याचं डिस्ट्रीब्युशन होत नाही. ते डिस्ट्रीब्युशन आपण टाळलं. याचं कारण काय, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह मध्ये कोणत्याच टर्मचं डिस्ट्रीब्युशन होत नाही. त्यामुळे जरी प्रेडिकेटचं ओरिजिनल डिस्ट्रीब्युशन झालं नसलं तरी सुद्धा ते तुमच्या कॉन्व्हर्स मध्ये होत नाही. आणि तीच गोष्ट टाळण्यासाठी आपण वाक्याची क्वांटिटी चेंज केली आणि क्वांटिटी चेंज केल्यामुळे हा कॉन्व्हर्स बनला कॉन्व्हर्स पर एक्सिडेंस. आता क्लिअर झालंय का की ए प्रपोजिशनचं आय प्रपोजिशन का केलंय ते, आता हा क्लिअर झालाय का? ओके, आता आपण समरी बघूया. आता या टेबलचे 3 भाग आहेत. ओरिजिनल वाक्य कोणत्या प्रकारचं असेल, त्याचा कॉन्व्हर्स काय होईल आणि त्या कॉन्व्हर्सला आपण काय म्हणणार आहोत. तर बघा, ए प्रपोजिशन ऑल एस इज पी असेल, त्याचा कॉन्व्हर्स बनेल आय प्रपोजिशन सम पी इज एस. आता ए प्रपोजिशनचं आय प्रपोजिशन का झालं हे मी तुम्हाला आताच सांगितलेलं आहे, फक्त एक पॉलिसी टाळण्यासाठी किंवा रूल्स ऑफ डिस्ट्रीब्युशनचं व्हायोलेशन टाळण्यासाठी. याला काय म्हणायचंय, कॉन्व्हर्स पर एक्सिडेंस. एक्सिडेंस म्हणण्याचं कारण क्वांटिटी रिड्यूस केली. ओरिजिनल होतं युनिव्हर्सल, आता वाक्य झालंय पर्टिक्युलर. पुढे या ई प्रपोजिशन नो एस इज पी असेल तर याचा कॉन्व्हर्स होईल इज प्रपोजिशन नो पी इज एस. आता एसपी ची जागा पी एस ने घेते तरी काही इश्यू येत नाही. याचं कारण काय, असिबिनॉफच्या रूल प्रमाणे ई ने दोघांनाही ऑलरेडी डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कॉन्व्हर्स मध्ये त्यांना किती वेळा डिस्ट्रीब्यूट करा, ओरिजिनल डिस्ट्रीब्यूट झालं असेल तर कॉन्व्हर्सला काही इश्यू येत नाही. म्हणून याला आपण सिंपल कॉन्व्हर्स म्हटलं, कारण ओरिजिनल वाक्य होतं युनिव्हर्सल निगेटिव्ह म्हणजेच युनिव्हर्सल, आणि कॉन्व्हर्स पण आहे युनिव्हर्सल निगेटिव्ह म्हणजे युनिव्हर्सल. ज्यावेळी क्वांटिटी जी मेंटेन होईल त्यावेळी त्याला सिंपल कॉन्व्हर्स म्हणायचं आहे. त्यानंतर पुढे आहे आय प्रपोजिशन. वाक्य आहे सम एस इज पी, मग याचा कॉन्व्हर्स म्हणजे सम पी इज एस. याला आपण सिंपल कॉन्व्हर्स म्हणतोय कारण वाक्याची सुरुवात किंवा दोन्ही वाक्यांची सुरुवात समने होते. याचा अर्थ काय, पर्टिक्युलर क्वांटिटी मेंटेन झालेली आहे. सम एस इज पी चे सम पी एस करताना, पीच एस करताना कोणता इश्यू आला नाही. याचं कारण काय, दोन्ही वाक्यात पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. ओरिजिनल मध्ये सम एस इज पी मध्ये एस आणि पीचं डिस्ट्रीब्युशन होत नव्हतं आणि कॉन्व्हर्स मध्ये सुद्धा पी आणि एसचं डिस्ट्रीब्युशन होत नाहीये. कारण काय, असिबिनॉफच्या रूल प्रमाणे पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह काहीही डिस्ट्रीब्यूट करत नाही. त्यानंतर लास्ट पार्ट होता ओ प्रपोजिशन, त्याचं नाव आहे सम एस इज नॉट पी. आता ओ प्रपोजिशनच्या बाबतीत आपण कॉन्व्हर्स करत नाही. याचं कारण लक्षात घ्या, असिबिनॉफच्या रूल प्रमाणे पुन्हा पुन्हा असिबिनॉफ म्हणत राहणार आहे. कारण ती गोष्ट एकदा तुम्ही ऐकून जरी फिट झाली तर ठीक आहे, कारण ही गोष्ट तुम्हाला डिस्ट्रीब्युशनसाठी या चॅप्टर मध्ये असेल किंवा पुढे असेल खूप उपयोगी पडणार आहे. तर असिबिनॉफच्या रूल प्रमाणे ओ प्रपोजिशन असेल त्यावेळी काय होणार आहे, फक्त प्रेडिकेट डिस्ट्रीब्यूट होतो कारण ओ नंतर पी येतो. पण जागा बदलल्यानंतर सम पी इज एस केल्यानंतर किंवा सम पी इज नॉट एस केल्यानंतर प्रेडिकेटच्या गे सब्जेक्ट जाणार होता आणि सब्जेक्ट डिस्ट्रीब्युशन होणार होतं, जी ठरली असती पॉलिसी. म्हणजे टाळण्यासाठी आपण काय केलं, याचा कॉन्व्हर्स केला नाही. प्लस ओ प्रपोजिशनचं ई प्रपोजिशन होऊ शकत नाही कारण पर्टिक्युलर वरनं आपण युनिव्हर्सल इन्फ्लुएन्स काढू शकत नाही. पर्टिक्युलरचा इन्फ्लुएन्स पर्टिक्युलरच राहील. जर ओरिजिनल एखादी गोष्ट युनिव्हर्सल असली असती तर त्याचे कितीही पर्टिक्युलर इन्फ्लुएन्स काढा काही फरक पडला नसता. पण जर एखादी गोष्ट ओरिजिनलीच पर्टिक्युलर आहे तर त्याचा इन्फ्लुएन्स कधी युनिव्हर्सल येत नाही. या लक्षात ठेवायचंय. ओ प्रपोजिशन मध्ये पॉलिसी टाळण्यासाठी आपण त्याचा कॉन्व्हर्स करत नाही आहोत. आता जाऊया पुढच्या पार्टकडे, ऑब्वर्जन. ऑब्वर्जन म्हणजे बघा, obversion is the process of inference in which the subject of inferred proposition is the same as that of original proposition, but the predicate is the contradictory of the original predicate. The quality of the proposition is also changes. म्हणजे काय, obversion मध्ये तुम्हाला सब्जेक्ट आणि प्रेडिकेटची जागा बदलायची नाहीये, फक्त जे काही वाक्यात प्रेडिकेट आहे ते कॉन्ट्राडिक्ट करायचंय. आता कॉन्ट्राडिक्ट कसं करायचं, तर आपण यापूर्वी कॉन्ट्ररी आणि कॉन्ट्राडिक्टरी टर्म म्हणून बघितलं होतं. तिकडे आपण पेअर बघितले होते, आठवतंय. व्हाईट असेल, नॉन व्हाईट असेल,
मॉरल असेल, नॉन मॉरल असेल, अशा प्रकारचे ज्या काही शब्द आहेत ज्याच्या सुरुवातीला आपण नॉन लावत होतो त्यालाच म्हणायचे ती गोष्ट कॉन्ट्राडिक्ट करणं. प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्ट करायचं म्हणजे करायचंय काय, ओरिजिनल वाक्यात जे काही प्रेडिकेट आहे त्याच्या सुरुवातीला नॉन लावायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जसा व्हाईटचा कॉन्ट्राडिक्टरी नॉन व्हाईट होतो तसाच नॉन व्हाईटचा कॉन्ट्राडिक्टरी व्हाईट होतोय. ही गोष्ट का सांगतोय तर एक्झाम मध्ये काही वेळा काय करतात, मुद्दामून तुम्हाला प्रेडिकेट देतानाच तो नॉनने सुरू होणारा देतात. असे तुमच्याकडनं काय एक्सपेक्टेड असतं, तो नॉन काढून टाकायचा आणि ओरिजिनल वाक्य लिहायचं. कारण काय, व्हाईटला नॉन व्हाईट कॉन्ट्राडिक्ट करतोय याचा अर्थ काय, व्हाईट म्हणजे फक्त पांढरा रंग, नॉन व्हाईट म्हणजे काय, पांढऱ्या व्यतिरिक्त इतर कोणताही रंग. तर ज्यावेळी पांढऱ्या व्यतिरिक्त इतर कोणताही रंग येईल म्हणजेच नॉन व्हाईट टर्म येईल, तर तुमच्याकडनं एक्सपेक्टेड असतं फक्त नॉन काढा की ओरिजिनल येईल की तुमचं कॉन्ट्राडिक्शन कंप्लीट झालंय. इकडे फक्त एकच लक्षात ठेवायचंय, प्रेडिकेटच्या सुरुवातीला तुम्हाला कॉन्ट्राडिक्ट करण्यासाठी नॉन ऍड करावा लागेल. दुसरी गोष्ट आहे क्वालिटी ऑफ द प्रपोजिशन ऑल्सो चेंजेस. याचा अर्थ काय, वाक्य अफर्मेटिव्ह आहे तर निगेटिव्ह करा, अफर्मेटिव्ह असेल तर निगेटिव्ह करा, निगेटिव्ह असेल तर अफर्मेटिव्ह करा. पण इकडे क्वांटिटी बद्दल काय माहिती दिलीय का, नाही दिले. म्हणजे लक्षात ठेवा, ज्यावेळी एखादा रूल तुम्हाला एक्सप्रेसली सांगत नाही क्वांटिटी बदला, त्यावेळी आपण क्वांटिटी बदलायची नाही. म्हणजेच करायचंय काय, वाक्याची क्वालिटी चेंज करू शकता पण क्वांटिटी मेंटेन करू शकता. याचा अर्थ लक्षात घ्या, जर एखादं वाक्य असेल युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, फक्त क्वालिटी चेंज व्हायची म्हणजे होणार काय, युनिव्हर्सल निगेटिव्ह. एखादं वाक्य असेल युनिव्हर्सल निगेटिव्ह, फक्त क्वांटिटी चेंज करायची म्हणजे होणार काय ते, तर ते होणार आहे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. सेम थिंग अबाउट पर्टिक्युलर, एखादं वाक्य असेल पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह तर ते बनेल पर्टिक्युलर निगेटिव्ह, आणि एखादं वाक्य असेल पर्टिक्युलर निगेटिव्ह तर ते बनेल पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. म्हणजे इन शॉर्ट लक्षात घ्या, जे काय वाक्य आहे त्याची क्वालिटी बदला प्लस प्रेडिकेटच्या सुरुवातीला नॉन ऍड करायचं आहे. आता लक्षात ठेवायचंय, द गिव्हन प्रपोजिशन इज कॉल्ड एज ऑब्व्हर्टेंट अँड द इन्फर्ट प्रपोजिशन इज कॉल्ड एज ऑब्वर्स. म्हणजे काय, जे काय ओरिजिनल वाक्य असेल त्याला आपण ऑब्व्हर्टेंट मानणार आहोत, तर जे काही कन्व्हर्जन होणार आहे, सॉरी, जो काही ऑब्वर्स होणार आहे त्याला आपण ऑब्वर्स मानायचं आहे. आता एक एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे हे जे काय सांगितलं ते तुमच्या लक्षात येईल. पहिला आहे ऑब्वर्जन ऑफ ए प्रपोजिशन, ऑल फेरीज आर ब्युटिफुल. आता वाक्य आहे ए पासून सुरू होतोय, ऑल पासून सुरू होते म्हणजे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. याची क्वालिटी बदलायची म्हणजे काय करायचंय, तर युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह होईल युनिव्हर्सल निगेटिव्ह. मग जर दोन्ही फॉर्म कम्पेअर केले तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, युनिव्हर्सल अफर्मेटिव्हचा फॉर्म आहे ऑल एसिस पी, तर युनिव्हर्सल निगेटिव्हचा फॉर्म आहे नो एसिस पी. दोघांमध्ये कोणत्या गोष्टीचा फरक आहे, तो आहे फक्त ऑल आणि नोचा. म्हणून काय करायचंय, युनिव्हर्सल अफर्मेटिव्हचं युनिव्हर्सल निगेटिव्ह करताना ऑल काढून टाकून फक्त नो ऍड करा. फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली, वाक्याची क्वालिटी बदलली. नो फेरीज आर ब्युटिफुल. आज दुसरा रूल तुम्हाला काय सांगतोय, वाक्याचं प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्ट झालं पाहिजे. म्हणजेच काय, प्रेडिकेटच्या सुरुवातीला नॉन ऍड करा. वाक्य झालंय नो फेरीज आर नॉन ब्युटिफुल, झालंय का. सेम थिंग अबाउट ई प्रपोजिशन, जर वाक्य असेल नो लेमन्स आर स्वीट, वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, त्या युनिव्हर्सल निगेटिव्ह. क्वालिटी चेंज करायची म्हणजे काय होणार आहे, तर ते होणार आहे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. पुन्हा एकदा फॉर्म कम्पेअर करा, युनिव्हर्सल निगेटिव्हचा फॉर्म आहे नो एसिस पी, तर युनिव्हर्सल अफर्मेटिव्हचा फॉर्म आहे ऑल एसिस पी. दोघात फरक कोणत्या गोष्टीचा आहे, तर ऑल आणि नोचा. नो काढून टाका, ऑल ऍड करा, वाक्य बदल युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, ऑल लेमन्स आर स्वीट. सेकंड रूल काय म्हणतोय, प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्ट करा. इकडे प्रेडिकेट कोण आहे, तर तो आहे स्वीटनेस. त्याला कॉन्ट्राडिक्ट करायचं म्हणजे काय करायचं, नॉन ऍड करायचंय. वाक्य बनलं ऑल लेमन्स आर नॉन स्वीट. काय केलंय ते लक्षात आलंय का, पहिली गोष्ट वाक्याची क्वालिटी चेंज केली, अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह केलं, निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह केलं, आणि दुसरी गोष्ट प्रेडिकेट आयडेंटिफाय करून त्याच्या सुरुवातीला फक्त नॉन ऍड केलेला आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा, ऑब्वर्जन कधीही तुम्हाला क्वांटिटी बदलायची परमिशन देत नाही. युनिव्हर्सल अफर्मेटिव्हचं युनिव्हर्सल निगेटिव्ह होणार आहे आणि युनिव्हर्सल निगेटिव्हचं युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह होणार. म्हणजेच काय, ओरिजिनल वाक्य युनिव्हर्सल तर ऑब्वर्जन पण युनिव्हर्सलच राहील, ओरिजिनल वाक्य पर्टिक्युलर तर त्याचं ऑब्वर्जन पण पर्टिक्युलरच राहणार आहे. फक्त क्वालिटी चेंज करा आणि प्रेडिकेटच्या सुरुवातीला नॉन ऍड करा. ही स्लाइड क्लिअर झाली आहे का, ही स्लाइड क्लिअर झाली आहे का, ऑब्वर्जन म्हणजे नक्की काय केलं हे समजतंय का. समजलं असेल तर सांगा, नाही समजलं तरी पण सांगा, पुन्हा एकदा एक्सप्लेन करूया. हा भाग क्लिअर झालाय का, झालं नसेल तर पुन्हा शिकवायचं असेल तर ते पण सांगा, पुन्हा एकदा एक्सप्लेन करूया. ओके, क्लिअर झालाय. तर पुढे जाऊया, ऑब्वर्जन ऑफ आय प्रपोजिशन. आता मगाशी सांगितलं तीच गोष्ट इकडे आहे, वाक्य पर्टिक्युलर आहे तर पर्टिक्युलरच ठेवायचंय, फक्त वाक्याची क्वालिटी आहे ती चेंज करायची. क्वालिटी चेंज करणं म्हणजे काय, अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करणं, निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करणं. वाक्य म्हटलंय सम स्टुडंट्स आर ऑनेस्ट. आता या वाक्याचा आपल्याला पहिल्यांदा क्वालिटी चेंज करायची, मग काय ऍड करायचंय, तर लक्षात घ्या, फॉर्म कम्पेअर करा. आय प्रपोजिशनचा फॉर्म आहे सम एसिस पी, तर ओ प्रपोजिशन म्हणजे पर्टिक्युलर निगेटिव्हचा फॉर्म आहे सम एसिस नॉट पी.
मग फरक कोणत्या गोष्टीचा आहे? सुरुवात तर समनेच राहणार आहे, फरक आहे फक्त नॉटचा, नॉट ऍड करा. वाक्य झालं सम स्टुडंट्स आर नॉट ऑनेस्ट. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्ट करायचंय. प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्ट करण्यासाठी काय करायचंय? नॉन ऍड करायचंय. तेव्हा वाक्य बनेल सम स्टुडंट्स आर नॉट नॉन ऑनेस्ट. आता लक्षात घ्या, नॉट का आलाय? तर वाक्यात नॉट आलाय क्वालिटी बदलण्यासाठी. ओरिजिनल अफर्मेटिव्ह होतं, आता वाक्य निगेटिव्ह झालंय. आणि नॉन का आलाय? तर नॉन आलाय तुमचं जे काही प्रेडिकेट आहे ते कॉन्ट्राडिक्ट करण्यासाठी. आणि वाक्य बनलंय सम स्टुडंट्स आर नॉट नॉन ऑनेस्ट. आता येऊया ओ प्रपोजिशन कडे. तर ओ प्रपोजिशन म्हणजे आहे पर्टिक्युलर निगेटिव्ह. त्यामुळे आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागतील. पहिली गोष्ट वाक्य अफर्मेटिव्ह करा, मग ते वाक्य म्हणणार आहे पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. आणि दुसरी गोष्ट आहे प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्ट करायचंय. वाक्य बघा, सम शॉपकीपर्स आर नॉट ऑनेस्ट असेल तर पुन्हा एकदा फॉर्म कम्पेअर करा. तर ओ प्रपोजिशनचा फॉर्म आहे सम एस इज नॉट पी आणि आय प्रपोजिशनचा फॉर्म आहे सम एस इज पी. फरक कोणत्या गोष्टीचा आहे? नॉटचा. निगेशन काढून टाकायचं म्हणजे काय करायचंय? निगेटिव्ह क्वालिटी काढून टाकायची म्हणजे काय करायचंय? नॉट काढून टाका. वाक्य झालं सम शॉपकीपर्स आर ऑनेस्ट. पण आता तुम्हाला प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्ट करायचं आहे. मग प्रेडिकेट कशा प्रकारे आपण कॉन्ट्राडिक्ट करू शकतो? तर सोपं आहे, नॉन ऍड करा. वाक्य बनलं सम शॉपकीपर्स आर नॉन ऑनेस्ट. हा पार्ट क्लिअर झालाय का? हे जे काय सांगितलं ते क्लिअर झालंय का? आय प्रपोजिशन ओ प्रपोजिशन दोघांची क्वांटिटी मेंटेन करण्यासाठी दोन्ही पर्टिक्युलर होते, पर्टिक्युलर ठेवले. फक्त एक काम केलं, अफर्मेटिव्ह होतं ते निगेटिव्ह केलं, मग निगेशन करण्यासाठी नॉट ऍड केला. तर ओ प्रपोजिशनच्या संदर्भात निगेटिव्ह होतं ते अफर्मेटिव्ह करायचं होतं म्हणून फक्त नॉट काढून टाकला. आणि दुसरी गोष्ट प्रेडिकेटच्या सुरुवातीला नॉन ऍड केलेला आहे. आता फक्त आपण एक समरी बघूया. ओरिजिनल म्हणजे ऑब्व्हर्ट आणि ऑब्वर्स. लक्षात घ्या, ओरिजिनल होता ऑल एस इज पी, याचा ऑब्वर्स झाला नो एस इज नॉन पी. आता झालंय काय? वाक्याची क्वालिटी चेंज करायची. मग युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह होईल युनिव्हर्सल निगेटिव्ह. ऑल काढून टाकून नो ऍड केला, प्लस प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्ट करायचा असल्याने नॉन ऍड केला. वाक्य बनलं नो एस इज नॉन पी. त्यानंतर ई प्रपोजिशन बघा, वाक्य होतं नो एस इज पी, त्याचा ऑब्वर्स बनेल ए प्रपोजिशन ऑल एस इज नॉन पी. ई प्रपोजिशनचा ए प्रपोजिशन का झालंय ते लक्षात घ्या. ई म्हणजे युनिव्हर्सल निगेटिव्ह, ए म्हणजे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. निगेशनचं अफर्मेशन करण्यासाठी आपण काय केलं? नो काढून टाकला. तो दोन गोष्टी करत होता, युनिव्हर्सल आणि निगेशन, आणि त्या जागी आपण काय केलंय? ऑल ऍड केला. आणि वाक्य बनलंय ऑल एस इज नॉन पी. नॉन ऍड करतो याचं कारण काय? तर प्रेडिकेट आपल्याला कॉन्ट्राडिक्ट करायचं आहे. तिसरं होतं आय प्रपोजिशन सम एस इज पी, याचा ऑब्वर्स होते ओ प्रपोजिशन. इकडे पण तेच आहे, आय प्रपोजिशन म्हणजे अफर्मेटिव्ह, ओ म्हणजे निगेटिव्ह. अफर्मेशनचं निगेशन करण्यासाठी आपण काय केलं? आय प्रपोजिशन आणि ओ प्रपोजिशनचा फॉर्म कम्पेअर केला. एकच बेसिक डिफरन्स आपल्या लक्षात आला, तो होता नॉटचा. आपण काय केलं? आय प्रपोजिशनचं ओ प्रपोजिशन करताना नॉट ऍड केलं, प्लस प्रेडिकेट कॉन्ट्राडिक्ट करण्यासाठी नॉन ऍड केलेला आहे. आणि शेवटचा पार्ट होता सम एस इज नॉट पीचं सम एस इज नॉन पी. ओ प्रपोजिशन आणि आय प्रपोजिशन मध्ये फक्त नॉटचा पार्ट फरक होता, तो काढून टाकलाय, नॉन ऍड केलंय. आजचं लेक्चर संपलंय. आता फक्त जर काही शंका असतील तर ते शंका सांगा, इकडे सांगा किंवा व्हॉट्सअपवर सांगा. बाकी लेक्चरचं टायमिंग संपलेलं आहे. आजचं लेक्चर इकडेच संपवूया आणि जे काय राहिलेलं आहे ते आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत.